स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघत आहोत इयत्ता 8वीची तिसरी पोएम ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो रिटन बाय हेरी बेन या पोएमचं चिटचॅट, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉप आपण इथे आज डिस्कस करणार आहोत. सर्वात महत्त्वाची सूचना, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसुद्धा मिळत राहतील. व्हिडिओ पूर्ण बघा. काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. चला तर सुरू करूया मग. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो बाय हेरी बेन या पोएमचं चिटचॅट, मार्जिन क्वेश्चन आणि इंग्लिश वर्कशॉप समजून घ्यायला. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो बाय हेनरी बेन या लेखकाने लिहिलेली जी पोएम आहे तिचा आपण चिटचॅटपासून सुरुवात करतो आहोत. नंबर 1, वेन डू यू रिसीव गिफ्ट्स? तुम्ही गिफ्ट कधी रिसीव करता किंवा घेता? आन्सर, आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे. मी माझ्या बर्थडेला गिफ्ट घेतो किंवा स्वीकारतो. डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? तुम्हाला गिफ्ट द्यायला आवडतं का? आन्सर, येस आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स ऑल्सो. मला गिफ्ट द्यायला सुद्धा आवडतं. गिफ्ट म्हणजे भेटवस्तू. फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट्स? तुम्ही कोणापासून गिफ्ट घेता? तर आन्सर तुम्ही लिहू शकता, आय लाईक टू गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पॅरेंट्स, फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज. मला माझ्या पॅरेंट्सकडून म्हणजे आई वडिलांकडून, मित्रांकडून आणि माझ्या नातेवाईकांकडून गिफ्ट घ्यायला आवडते. गिफ्ट म्हणजेच भेटवस्तू. व्हॉट इज द बेस्ट गिफ्ट दॅट यू हॅव एव्हर रिसिव्ड? कुठलं असं सुंदर गिफ्ट तुम्हाला मिळालं आहे की तुम्ही आतापर्यंत रिसीव्ह केलेलं किंवा स्वीकारलेलं आहे? काय गिफ्टचं त्या नाव काय आहे? तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता, आय गॉट अ लॅपटॉप ऑन माय बर्थडे फ्रॉम माय ब्रदर. मला माझ्या बर्थडेला माझ्या भावाने जे गिफ्ट दिलं लॅपटॉपचं ते मला माझ्यासाठी ते खूप बेस्ट आहे. त्यानंतर वाय इट इज स्पेशल फॉर यू? ते तुमच्यासाठी का बरं स्पेशल आहे? कारण आन्सरमध्ये माय ब्रदर लव्ज मी सो मच. माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करतो. ही गॉट न्यू जॉब देअरफॉर ही गिफ्टेड मी धिस लॅपटॉप. त्याला नवीन जॉब मिळाला त्यामुळे तिने मला काय केलं तर हा जो लॅपटॉप आहे तो भेट म्हणून दिला. त्यानंतर चिटचॅटच्या खालची काही प्रश्न आहेत, ॲक्टिव्हिटी ते आपण बघतोय. त्यातला पहिला प्रश्न, व्हॉट गिफ्ट्स डू यू डू ट्रीज गिव्ह टू मॅनकाइंड? कुठले गिफ्ट्स हे झाडं माणसाला देतात, माणसाला किंवा मानव जातीला देतात? आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही. या व्यतिरिक्त तुम्ही आणखीन काही त्यात शब्द ॲड करू शकता किंवा वाक्य ॲड करू शकता. आता मी थोडक्यात सांगितलेलं आहे. ते 3 गोष्टी आपल्याला काय झाडाकडून मिळतात. तर पहिली गोष्ट आहे दे गिव्ह अस स्वीट फ्रूट्स अँड फ्लावर्स. झाडं जे आहेत ते आपल्याला काय करतात तर छान असे स्वीट असे गोड असे फ्रूट्स आणि फ्लावर्स देतात. दे गिव्ह अस ऑक्सिजन टू ब्रीथ. झाडं आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात श्वास घेण्यासाठी. दे गिव्ह अस शेल्टर. ते आपल्याला सावली देतात. पुढचा प्रश्न आहे A2, नेम 2 पार्ट्स ऑफ अ ट्री दॅट बिगिन विथ. आता 2 नावं लिहायचे, तुम्हाला झाडाचे 2 पार्टचे नावं लिहायचे ज्याची सुरुवात ही B, F आणि T पासून होते. तर मी त्याचे नाव लिहिले डायरेक्टली. आन्सर बघा. एक B पासून ब्रांचेस आणि बार्क. ब्रांचेस म्हणजेच फांद्या, बार्क म्हणजे झाडाची साल. F म्हणजे फ्लावर्स म्हणजे फूल आणि फ्रूट्स म्हणजेच फळं. ट्री टॉप, ट्रंक. ट्री टॉप म्हणजे शेंडा ज्याला आपण म्हणतो आणि ट्रंक म्हणजेच खोड. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर देर आर 4 सीझन्स. आता मोस्ट ऑफ ज्या कंट्रीज आहेत हेमिस्फिअर, नॉर्थर्न हेमिस्फिअरमधल्या म्हणजे उत्तर गोलार्धातल्या, तिथे काय आहेत तर 4 सीझन्स आहेत. स्प्रिंग, समर, ऑटम आणि विंटर. आता स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू, समर म्हणजे उन्हाळा, ऑटम म्हणजे शरद ऋतू आणि विंटर म्हणजेच हिवाळा. हे 4 ऋतू आपल्याला नॉर्थर्न हेमिस्फिअरमध्ये दिसतात, उत्तर गोलार्धात दिसतात. तर आता तुम्हाला गेस करायचे की कुठल्या महिन्यात कुठला ऋतू असेल. तर नंबर 1 दिलेले बघा, मार्च, एप्रिल, मे. आन्सर मी डायरेक्टली दिलेले आहेत. मार्च, एप्रिल, मे त्यावेळेस असेल स्प्रिंग, उत्तर गोलार्धात म्हणजे वसंत ऋतू. जून, जुलै, ऑगस्ट मध्ये असेल समर म्हणजे उन्हाळा. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये असेल ऑटम म्हणजेच शरद ऋतू. आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये असेल विंटर हा ऋतू, त्याला आपण म्हणतो हिवाळा. मार्जिन क्वेश्चनमध्ये पहिला क्वेश्चन दिला बघा, हाऊ डू ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स. झाडं जे असतील ते पक्ष्यांना किंवा मग ॲनिमल्सला कशा प्रकारे सेवा देतात? तर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही, ट्रीज सर्व बर्ड्स अँड ॲनिमल्स फॉलोइंग वे. बर्ड्स आणि ॲनिमल्सला खालील प्रकारे काय करतात? झाडं मदत करतात. पहिला पॉईंट लिहू शकता तुम्ही, ट्रीज स्प्रेड
अ शेड फॉर स्लीपी काऊज. ओके, म्हणजे झाड आहे तर ते शेड म्हणजे सावली देतात कशाला, प्राण्यांना. इट गिव्स फ्रूट, आणि त्याचबरोबर ते फळं सुद्धा देतात. बर्ड्स गॅदर ऑन देअर बाउज, आणि जे काही बर्ड्स असतील ते कुठे जमा होतात तर झाडांच्या फांद्यांवर जमा होतात. आणि ट्रीज गिव्ह वूड टू बिल्ड हाऊसेस, झाडे आपल्याला काय करतात तर हाऊस बनवण्यासाठी लाकूड सुद्धा देतात. पुढचा प्रश्न आहे बघा, विच पार्ट ऑफ द ट्रीज ग्लो फर्स्ट ॲट सनशाईन. आता असं म्हणायचं आहे की कुठला असा पार्ट आहे झाडाचा की जो काय करतो सुरुवातीलाच काय होतो, चमकतो सनराईजच्या वेळेस. तर आन्सरमध्ये लिहू शकता तुम्ही, ग्रीन बर्ड्स ग्लो फर्स्ट ॲट सनराईज. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग. काय असं ऑफर केलं जातं ह्युमन बिईंगकडून ट्रीज. व्हॉट डू ट्रीज ऑफर ह्युमन बिईंग, झाड जे आहे ते ह्युमन बिईंगला काय ऑफर करतं किंवा काय देतं. आन्सर, ट्रीज ऑफर वूड टू बिल्ड हाऊसेस टू ह्युमन बिईंग. झाड जे आहे ते लोकांना ह्युमन बिईंगला काय ऑफर करतं तर वूड म्हणजे लाकूड ऑफर करतं कशासाठी, घरं बांधण्यासाठी. इट ऑल्सो ऑफर स्वीट फ्रूट्स अँड ब्युटिफुल फ्लावर्स. त्याचबरोबर झाडं जे आहेत ते मानवाला काय देतात तर फ्रूट्स देतात, फळं देतात आणि ब्युटिफुल असे सुंदर असे फुलं सुद्धा देतात. नंबर 4, व्हॉट डू ट्रीज डू फॉर स्मॉल किड्स, आणि लहान मुलांसाठी झाडं काय करतात. तर आन्सर तुम्ही लिहू शकता, ट्रीज ऑफर अ ड्राउझी ललबाय फॉर स्मॉल किड्स. ड्राउझी म्हणजे काय तर आपण म्हणतो झोपीची गुंग, आणि ललबाय म्हणजे अंगाई गीत. म्हणजे झोपीच्या गुंगीमध्ये एक अंगाई गीत गाण्याचं काम झाडं हे काय करतात तर लहान मुलांसाठी करतात. इंग्लिश वर्कशॉपला सुरुवात करतोय आपण. त्यातला पहिला प्रश्न आहे बघा, पिक आउट फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट राईम विथ द फॉलोइंग वर्ड्स. काही पोएममधले तुम्हाला काय शब्द घ्यायचे की जे काय करतात राईम करतात दिलेल्या शब्दांसोबत. मी डिरेक्टली आन्सर दिलं आहे बघा. फन राईम होतं बिगन आणि सन सोबत. नो होतं ग्रो सोबत. नाव होतं काऊ आणि बाऊज सोबत. त्यानंतर साईट होतं लाईट आणि नाईट सोबत. फ्लाय होतं स्काय आणि ललबाय सोबत. ह्या काय होतात तर रायमिंग होणारे वर्ड्स आपल्याला सांगता येतील. त्यानंतर आहे पिक फ्रॉम द पोएम लाईन्स दॅट क्रिएट अ पिक्चर इन युअर माइंड. आता खाली काही तुम्हाला काय करायचे आहेत, लाईन शोधायच्या आहेत कशातल्या, पोएममधल्या, ज्या तुमच्या डोक्यामध्ये काय करतात तर एक पिक्चर तयार करण्याचं काम करतात. आता मी डायरेक्टली लाईन आन्सर लिहिलेले आहेत. याचे जे एक्सप्लेनेशन बघायचं असेल तुम्हाला तर डिस्क्रिप्शनमध्ये मी पोएमची लिंक दिलेली आहे. ती पोएम तुम्ही पुन्हा एकदा बघा. या जे काही लाईन्स आहेत त्या पोएममधल्याच आहेत. त्याचं डिस्क्रिप्शन त्याचं एक्सप्लेनेशन मी त्या पोएममध्ये दिलेलं आहे. तरी तुम्ही त्यात एक्सप्लेन करणार नाही, डिरेक्टली आन्सर तुम्हाला मी इथे देतोय. आन्सरमध्ये लिहू शकता नंबर 1 जे दिलेलं आहे त्यांनी, अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. बी म्हणजे हे पिक्चर क्रिएट करणाऱ्या गोष्टी आहेत. हां, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंज इन टू नाईट. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमंग देअर बाऊज. डी they are the first when days begun to touch the beams of morning sun. E and when a moon floats on the sky they hum a drowsy lullaby. हे त्याचे आन्सर आपण इथे अशा प्रकारे लिहू शकतो. या लाईन्सचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पोएम मध्ये मिळून जाईल. नंबर 3, द पोएट रेफर्स टू ट्री ॲज द काइंडेस्ट थिंग. पोएटने काय केलं आहे, झाडाला एक काइंडेस्ट थिंग म्हणजे एक मायाळवासी थिंग गोष्ट असं संबोधलं आहे. From the poem, pick out 5 facts which prove the kindness of trees towards other. आणि आता तुम्हाला काय करायचं, पोएमच्या सहाय्याने कुठले 5 गोष्टी सांगायचे की ज्यावरून काय होतं, जी पोएम आहे ती एक म्हणजे झाड जे आहे ते काय तर दयाळू आहे हे स्पष्ट होतं. अशा 5 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, हे सिद्ध होतं. असं 5 गोष्टी सांगा. तर नंबर 1, ट्रीज गिव्ज अस फ्रूट. झाडं जे असतील ते आपल्याला काय करतात, फ्रूट देतात, फळं देतात, म्हणजे निश्चितच ते काइंड आहे. नंबर 2, ट्रीज स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. ज्या स्लीपी काऊज आहेत झोपणाऱ्या गायी त्यांना काय करतं तर ट्री म्हणजे झाड हे काय करतं तर सावली देतं. ट्री गिव्स वूड टू बिल्ड हाऊसेस. झाड हे काय तर घर बांधण्यासाठी लाकूड देतं. ट्रीज गॅदर ऑन देअर बाऊज बर्ड्स गॅदर ऑन देअर बाऊज. जे पक्षी आहेत ते काय होतात तर झाडांच्या फांट्यांवर जमा होतात. बाऊज म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे की झाडांच्या ज्या फांट्या आहेत, फांद्या ज्याला आपण म्हणतो स्टँडर्ड भाषेमध्ये. ट्रीज गिव्ह लीव्स टू बर्न
ऑन हॉलोविन. हॉलोविन एक प्रकारचा सण आहे बघा उत्तर गोलार्धात किंवा युरोपियन कंट्रीजमधला. तर त्याच्यासाठी काय पत्ते देण्याचं काम, पानाची जी पानं आहेत झाडांची ते त्यापासून तो सण साजरा केला जातो. त्यासाठी झाडं जे आहेत ते पानं देण्याचं काम करतात हा सण साजरा करण्यासाठी. नंबर 4, फाइंड वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फॉलोइंग. खाली आन्सर मी डिरेक्टली दिलेले आहेत. काही वर्ड्स तुम्हाला शोधायचे की ज्यांनी काय केलं ह्या गोष्टींना डिस्क्राईब केलेलं आहे. कुठल्या गोष्टींना बघा तुम्हाला सांगतोय मी, ह्या गोष्टींना डिस्क्राईब केलं आहे. काऊ, न्यू सन, न्यू बर्ड्स आणि सन, ललबाय आणि ट्री यांना डिस्क्राईब केलं आहे. तर काऊ जे आहे तिला डिस्क्राईब केलं आहे कोणी, तर स्लीपी. त्यानंतर न्यू बर्ड्स, बर्ड्स म्हणजे कळ्याला कुठल्या वर्डने डिस्क्राईब केलं आहे तर ग्रीन न्यू बर्ड्स. सनला कोण डिस्क्राईब केलं तर मॉर्निंग डिस्क्राईब केलं आहे. ललबायला डिस्क्राईब केलं आहे ड्राउझीने आणि ट्रीजला डिस्क्राईब केलं आहे काइंडनेसने. म्हणजे हे शब्द आहेत की जे काय करतात तर डिस्क्राईब करण्याचं काम करताय. स्लीप, ग्रीन, मॉर्निंग, ड्राउझी आणि काइंडेस्ट हे शब्द ते आहेत. त्यानंतर पुढचं आहे पिक आउट लाईन्स दॅट मीन द फॉलोइंग. खाली काही वाक्य दिलेत आणि त्या वाक्याला एक्सप्लेन करणाऱ्या लाईन्स तुम्हाला पोएममधून पिक आउट घ्यायच्या आहेत. पहिली लाईन आहे ट्रीज प्रोव्हाइड शेल्टर फॉर ॲनिमल्स. झाडं जे आहेत ते काय करतात तर शेल्टर प्रोव्हाइड करतात, जागा प्रोव्हाइड करतात ॲनिमल्ससाठी किंवा सावली देण्याचं काम करतात. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊ. ही ती लाईन आहे. ट्रीज प्रोव्हाइड फूड फॉर ऑल. जे झाडं आहेत ते सर्वांना काय करतात तर अन्न देतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लिव्स अबो. ते आपल्याला फ्रूट देतात. ही ती लाईन आपण पोएममधून घेऊ शकतो. ट्रीज आर मोस्ट लवेबल. जे झाडं असतात ते खूप प्रेमळ असतात. याच्यासाठी लाईन आहे पोएममधली ती म्हणजे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. पुढची लाईन आहे बघा किड्स लव्ह टू लिसन टू सॉन्ग फ्रॉम ट्रीज. आता याच्यासाठी कुठली लाईन वापरलेली पोएममध्ये तर ही आहे दे हम म्हणजे गुणगुणणे अ ड्राउझी ललबाय ऑफ स्लीपी चिल्ड्रन लॉंग अगो. त्यानंतर 5वा पॉईंट आहे ट्रीज लिव्ह अ सिम्पल लाईफ. झाड जे आहे ते साधं लाईफ जगतात. तर त्यासाठी लाईन आहे ते डू नॉट हार्म दे सिम्पली ग्रो. ते कोणालाही त्रास देत नाही तर ते साधे काय होतात तर वाढत असतात. त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आहे बघा थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स. विचार करा आणि तुमच्या भाषेत लिहा, तुमच्या शब्दात लिहा. व्हॉट लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू वन अनदर, नेम एनी 5. कुठल्या अशा लिव्हिंग गोष्टी आहेत जे एकमेकांना अडचण निर्माण करतात किंवा मग त्रास देतात. कुठलेही 5 तुम्ही लिहायचे. मी 4 दिलेले आहेत लक्षात घ्या. लिव्हिंग थिंग्स कॅन कॉज हार्म टू अदर्स आर गिवन बिलो. जे जीवन जगणाऱ्या गोष्टी आहेत त्या कशा प्रकारे एकमेकांना हार्म करतात त्या 4 गोष्टी मी खाली दिलेल्या आहेत. नंबर 1 ह्युमन बिईंग टू ह्युमन बिईंग. मानव हा मानवासाठीच अडचणी निर्माण करतो किंवा मग त्रास देतो. ह्युमन बिईंग्स टू ॲनिमल्स अँड बर्ड्स. ह्युमन बिईंग म्हणजे मानव हा पक्ष्यांना आणि प्राण्यांना त्रास देतो. वाईल्ड ॲनिमल्स टू ह्युमन बिईंग. जे जंगली प्राणी आहेत ते मानवाला त्रास देतात किंवा अटॅक करू शकतात. बर्ड्स टू वोम अँड इन्सेक्ट. जे पक्षी आहेत ते काय करतात वोम्स आणि इन्सेक्ट असतील किडे त्यांना काय करतात तर ते हार्म किंवा मग अडचणी निर्माण करतात किंवा मग त्रास देतात. त्यानंतर पुढचा प्रश्न व्हाय आर ट्रीज कॉल्ड हार्मलेस. झाडांना हार्मलेस का बरं म्हटल्या जातं. हार्मलेस म्हणजे काय की कुठल्या प्रकारे ते काय करत नाही तर त्रास देत नाही. त्याला आपण काय म्हणतो थोडक्यामध्ये हार्मलेस असं म्हणत असतो. ओके. हार्मलेसला आणखीन एक शब्द उदाहरण देत हे सांगतील बघा अर्थ निरुपद्रवी म्हणजे कुठल्या प्रकारचा त्रास न देणे. तर आन्सर लिहू शकता तुम्ही ट्रीज आर हार्मलेस बिकॉज दे नेवर हार्म एनी वन इन द वर्ल्ड इन्स्टेड ऑफ दिस दे हेल्प टू ऑल लिव्हिंग थिंग्स. झाडं जे असतात ते हार्मलेस असतात, निरुपद्रवी असतात. कारण काय तर ते कोणालाही त्रास देत नाही या जगामध्ये आणि त्याऐवजी ते काय करतात तर सर्व हे जीवन जगणारे लोक आहेत किंवा वस्तू गोष्टी आहेत त्यांना काय करतात तर मदतच देतात. इन दिस पोएम या पोएममध्ये ऑल्सो वी हॅव सीन आपण बघितलं आहे की ट्रीज आर काइंडेस्ट थिंग. झाडं जे आहेत ते काय तर काइंडेस्ट दयाळू अशी गोष्ट आहे. दे हेल्प्स अँड केअर अदर्स विदाउट एक्सपेक्टेशन. ते इतरांना मदत करतात की इतरांची काळजी घेतात कुठल्याही प्रकारच्या अपेक्षेशिवाय. नंबर 3 क्वेश्चन नंबर 3 हॅलोविन इज अ फेस्टिवल सेलिब्रेटेड इन मेनी वेस्टर्न कंट्रीज ऑन 31 ऑक्टोबर. हॉलोविन जो हा फेस्टिवल आहे सण आहे तो काय केला जातो तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये पश्चिम देशांमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये काय तर 31 ऑक्टोबरला साजरा केला जातो. खूप कंट्रीजमध्ये तो साजरा केला जातो. व्हॉट इज द सीझन
देअर, त्यावेळेस कुठला सीझन तिथे असतो. वाय डू यू थिंक इज देअर अ नीड टू बर्न लिव्ज ऑन हॉलोविन, आणि तुम्हाला का बरं वाटतं की तिथे काय केलं जातं, तर झाडांची जे पानं आहेत ते जाळले जातात, काय कारण आहे. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द सीझन ऑटम इज इन वेस्टर्न कंट्रीज इज ड्युरिंग ऑक्टोबर. जे सीझन आहे तो कुठला असतो, ऑक्टोबरचा असतो वेस्टर्न कंट्रीजमध्ये. कशाच्या वेळेस, ड्युरिंग ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबर या महिन्यामध्ये. आय थिंक देर इज अ नीड टू बर्न लिव्ज ऑन हॉलोविन टू मेक फायर. मला असं वाटतंय की तिथे झाडाचे पानं जाळले जातात, कशासाठी, हॉलोविन सणानिमित्त, कशासाठी, तर जाळ करण्यासाठी. ओके. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न, दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हनिंग चेंज इन टू नाईट. विच पार्ट ऑफ द डे इज रेफर टू द अबो लाईन. या अबो लाईन दिलेली आहेत. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट, ते शेवटचे आहेत की ज्याच्यावर काय असतं, तर शेवटचा प्रकाश पडतो. वेन इव्हनिंग चेंज इन टू नाईट, जेव्हा संध्याकाळ ही रात्रीमध्ये कन्वर्ट होते त्यावेळेस. तर कुठला पार्ट आहे डेचा हे रेफर केलेला आहे लाईनमध्ये. विच पार्ट ऑफ ट्रीज होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे, आणि झाडाचा कुठला भाग आहे की जो सगळ्यात शेवटी काय त्याच्यावर काय असतो, तर लाईट पडलेली असते. ओके. तर आन्सरमध्ये तुम्ही लिहू शकता द पिरियड बिटवीन डे अँड नाईट इव्हनिंग इज रेफरिंग इन द अबो लाईन. वरची जी लाईन आहे त्यामध्ये इव्हनिंग ही वेळ दाखवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यानंतर आहे द बर्ड्स म्हणजे कळ्या ऑफ द ट्री होल्ड द लास्ट लाईट ऑफ द डे. जो ट्रीची कळी आहे, कळ्या ज्या आहेत त्या काय करतात, तर शेवटचा लाईट त्यांच्यावर पडत असतो. क्वेश्चन नंबर 7, सर्च फॉर अ शॉर्ट पोएम अबाउट ट्रीज इन युअर मदर टंग. आता ही जी कविता शोधायची तुम्हाला ट्रीजवर तुमच्या मदर टंगमध्ये, हे तुमचं काम आहे. स्टुडंट ॲक्टिव्हिटीज मी आन्सर लिहिलेलं बघा. आणि राईट इन युअर नोटबुक ट्रान्सलेट एनी 2 स्टांजाज फ्रॉम द पोएम इन इंग्लिश. आता तुम्हाला जर एखादी पोएम तुमची आवडती तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये ती टाका. मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन लगेच त्याच कमेंटच्या रिप्लायमध्ये तुम्हाला देऊन मी टाकेल. पण आता पोएम शोधण्याचं काम तुमचं आहे आणि त्याचं ट्रान्सलेशन करून देण्याचं काम माझं आहे. तर त्यासाठी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला ती पोएम टाका, मी तुम्हाला त्याचं ट्रान्सलेशन बनवून देतो. चला पुढचा प्रश्न घेऊया. पोएम शोधायची कशावर, ट्री यावर. ओके, तुमच्या मदर टंगमध्ये. नंबर 8, your neighbor is having a huge old banyan tree chopped down to make space for another construction. Okay, write an imaginary conversation between you and your neighbor trying to stop him from having it cut down. आता इथे काय तर तुमचा शेजारी जो आहे, तुमच्या शेजाऱ्याने काय केलं तर दुसऱ्याला बांधकामाला जागा देण्याकरता एक प्रचंड जुनं जे असं वडाचं झाड आहे ते तोडून टाकायचं असं त्यांनी ठरवलं आहे. ते तोडून टाकू नये याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्या शेजाऱ्याला एक काल्पनिक संभाषण तुम्हाला करायचं आहे. तर तुम्ही याच्यात आन्सर लिहू शकता बघा. गुड मॉर्निंग सर, आय एम व्हेरी डिस्टर्ब अँड अपसेट टू सी यू हॅव दिस गुड ओल्ड बनियान ट्री चॉप डाऊन. मी खूप नमस्कार, सुप्रभात सर, मी खूप डिस्टर्ब आणि अपसेट आहे जेव्हा मी बघितलं की तुम्ही ह्या झाडाला काय करतात तर कट डाऊन करतात किंवा तोडता आहात. नेबर काय रिप्लाय देतो बघा. नो डिअर, दिस ट्री इज ऑफ नो यूज नाव. आता या ट्रीचा काही उपयोग नाही. इट्स टू ओल्ड, हे खूप ओल्ड झालेलं आहे, खूप जुनं झालेलं आहे. इट इज नॉट युजफुल नाव, आता हे सध्या उपयोगाचं नाही. आता मी काय म्हणतोय, म्हणजे तुम्ही काय म्हणणार तिथे, तर आन्सरमध्ये तुम्ही त्यामध्ये लिहू शकता नो सर, नाही सर, इट इज ऑल्सो युजफुल नाव. आता सुद्धा ते खूप कामगार आहे किंवा मग युजफुल आहे. बिकॉज इट प्रोव्हाइड अस ऑक्सिजन, कारण ते आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम करतं. मेनी बर्ड्स ऑल्सो मेड देअर नेस्ट ऑन द ट्री. बरेचसे जे पक्षी आहेत ते काय करतात तर झाडावर स्वतःचं घरटं बनवतात. ॲज वेल ॲज चिल्ड्रन लाईक अस हू प्ले अंडर इट्स शेड. आणि आमच्यासारखी मुलं त्याच्या झाडाच्या सावलीखाली खेळतात. नेबर काय म्हणतो बघा. येस बट आय वॉन्ट टू मेक 4 व्हीलर पार्किंग रूम देअर. परंतु मला काय करायची तिथे एक 4 व्हीलर पार्किंग रूम बनवायची आहे. माय सेल्फ, सर यू यूज टू पार्क युअर कार अंडर दिस बनियान ट्री. सर तुम्ही काय करायचे, ह्या झाडाच्या या बनियान ट्रीच्या खालीच तुम्ही काय करायचे, तुमची कार पार्क करायची. यू कुड कंटिन्यू इट नाव ऑल्सो. तुम्ही आता सुद्धा ते कंटिन्यू करू शकता. यू हॅव क्रिएटेड प्रॉब्लेम फॉर ऑल ऑफ अस. तुम्ही आमच्या सर्वांसाठी काय केली तर अडचण निर्माण केली आहे. नेबर, यू आर राईट, यू ओपन माय आईज. तू खरं बोलतोयस, तू माझे डोळे उघडलेस. माय सेल्फ, इट हॅज बीन मेंटेनिंग बॅलन्स ऑफ नेचर अँड कंट्रोल पोल्युशन.
हे काय करतं, हे जे झाड आहे ते काय करतं तर बॅलन्स क्रिएट करतं नेचरचा, एक संतुलन बनवण्याचं काम करतं निसर्गाचं, आणि पोल्युशनसुद्धा कंट्रोल करतं. नेबर, आय अंडरस्टूड इट, मला हे समजलं आहे. आय डिड नॉट वॉन्ट टू हर्ट एनीवन, मला आता कोणाचंही मन दुखवायचं नव्हतं. माय सेल्फ, यू कॅन मेक पार्किंग रूम बिसाइड युअर हाऊस ऑल्सो, तुम्ही काय करू शकता, तुमच्या बॅक साईडला, घराच्या बॅक साईडला सुद्धा तुम्ही पार्किंग रूम बनवू शकता. प्लीज डोंट कट दिस बनियान ट्री फॉर अस अँड फॉर नेचर, कृपया काय करू नका तर हे बनियान ट्री जे आहे, वडाचं झाड जे आहे ते कट करू नका आमच्यासाठी आणि ह्या निसर्गासाठी. नेबर, येस आय अंडरस्टूड इट, होय मला समजलं आहे, होय मला समजलं. आय विल स्टॉप इट नाव, मी आताच याला काय करणार आहे तर थांबवणार आहे. माय सेल्फ, थँक्यू सर फॉर बिईंग सो काइंड, धन्यवाद तुम्ही जे इतकं नम्रपणे आणि चांगलं वागला, तुम्ही दया दाखवली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अशा प्रकारे तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. डिग्री ऑफ कंपॅरिझन ऑफ ॲडजेक्टिव्ज, रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. डिग्री ऑफ कंपॅरिझन आपण बघतोय. आता डिग्री ऑफ कंपॅरिझनचे 3 प्रकार असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता हे काय असतं आणि त्याचे ट्रान्सफॉर्मेशन कसं आहे त्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे मी यूट्यूबवर, तुम्ही तो बघू शकता. चला तर यतीम इज स्ट्रॉंग ही आहे पॉझिटिव्ह डिग्री. अमित इज स्ट्रॉंगर दॅन यतीम ही आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. आणि तिसरं जे आहे ते आहे प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल, ही आहे सुपरलेटिव्ह डिग्री. आता खाली काय दिलं एक्सप्लेनेशन बघा. इन सेंटेन्स फर्स्ट द ॲडजेक्टिव्ह स्ट्रॉंग इज इन सिम्पल फॉर्म. आता ॲडजेक्टिव्हचे 3 फॉर्म्स असतात, त्यातला पहिला फॉर्म जो आहे स्ट्रॉंग हा पहिल्या वाक्यात वापरलेला आहे, त्यामुळे ते पॉझिटिव्ह डिग्री. दुसरं जे सेंटेन्स आहे त्यामध्ये स्ट्रॉंगर हा ॲडजेक्टिव्ह वापरला गेलेला आहे, रेफर्स टू हायर डिग्री वेन देर इज अ कंपॅरिझन ऑफ 2 नाउन्स. 2 नाउनमध्ये ज्यावेळेस कंपॅरिझन होतं त्यावेळेस आपण हे हायर डिग्री वापरतो, दुसरा प्रकार डिग्रीचा. इट इज कॉल्ड कंपॅरेटिव्ह डिग्री, त्यालाच कंपॅरेटिव्ह डिग्री असं म्हणतात. ER इज ॲडेड टू बेसिक ॲडजेक्टिव्ज, आणि हे जे बेसिक ॲडजेक्टिव्ह असतील त्याला ER ॲड करून आपल्याला हा ॲडजेक्टिव्ह दुसरा प्रकार घेता येतो ज्यावेळेस 2 नाउनमध्ये कंपॅरिझन करायचं असेल त्यावेळेस. त्यानंतर नंबर 3, प्रवीण इज द स्ट्रॉंगेस्ट ऑफ ऑल. आणि या तिसऱ्या सेंटेन्समध्ये स्ट्रॉंगेस्ट हा शब्द जो आहे तो रेफर करतो हायेस्ट डिग्रीला, सगळ्यात मोठ्या डिग्रीला, डिग्री ऑफ कंपॅरिझन, सगळ्यात मोठ्या जी डिग्री आहे तिला. तिसरा प्रकार ॲडजेक्टिव्हचा. ऑफ वन विथ मोर दॅन 2 नाउन, ज्यावेळेस एकापेक्षा जास्त नाउनमध्ये कंपॅरिझन करायचं असेल तर आपण ही तिसरी डिग्री वापरतो. म्हणजे ज्यावेळेस ॲडजेक्टिव्हला काय असतं तर EST हा प्रत्यय लावलेला असतो, त्यामुळे याला काय म्हणतात सुपरलेटिव्ह डिग्री असं म्हणतात. त्यानंतर आहे बघा एक्सरसाइज दिली डिरेक्टली. फिल इन द गॅप इन द टेबल ऑफ डिग्री ऑफ कंपॅरिझन. आता तुम्हाला काय करायचं, डिग्री ऑफ कंपॅरिझनचे ॲप्रोप्रिएट ॲडजेक्टिव्हचे प्रकार तुम्हाला इथे भरायचे आहेत. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह 3 कॉलम तुम्हाला दिलेले आहेत आणि एक वर्ड तुम्हाला दिलेले आहेत. बघा काइंडेस्ट दिलेला आहे तर याचा आन्सर तुम्ही घेऊ शकता पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये काइंड आणि कंपॅरेटिव्हमध्ये काइंडर. हेल्दियरचं घेऊ शकता तुम्ही हेल्थ आणि हेल्दिएस्ट. आन्सर मी दिलेले आहेत बघा, डायरेक्टली आन्सर बघूया. नियरचं दिलेलं आहे नियरर आणि नियरेस्ट. फाईनचं दिलेलं आहे फायनरचं दिलेलं बघा फाईन आणि फायनेस्ट. अर्लिएस्टचं दिलेलं आहे बघा अर्ली आणि अर्लियर. स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. हाय, हायर आणि हायेस्ट. हे त्याचे आन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर पुढचा जो आहे एक्झाम्पल, पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ॲडजेक्टिव्ह विच हॅव मोर दॅन 2 सिलेबल्स. आता असे ॲडजेक्टिव्ह की ज्यामध्ये एकापेक्षा जास्त सिलेबल्स असतात, लॉंग वर्ड ज्याला आपण म्हणतो. टेक मोर अँड मोस्ट बिफोर देम, त्यापूर्वी आपल्याला मोर आणि मोस्ट हे शब्द वापरायचे आहेत. टू फॉर्म कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री, म्हणजे कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री बनवण्यासाठी आपल्याला मोर आणि मोस्टचा वापर करायचा आहे. एक्झाम्पल दिले बघा सक्सेसफुल, यामध्ये काय तर 2 सिलेबल्स आहेत किंवा 2 पेक्षा जास्त आहेत. सक्सेस आणि फुल हे 2 सिलेबल्स. तर सक्सेसफुल हा शब्द आहे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये तुम्ही सक्सेसफुलच लिहिणार, आणि ज्यावेळेस तुम्ही कंपॅरेटिव्ह करणार त्यावेळेस तुम्ही मोर शब्द टाकणार कंपॅरेटिव्ह डिग्रीसाठी, मोर सक्सेसफुल. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्ही टाकणार मोस्ट सक्सेसफुल, म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला मोस्ट हा शब्द टाकायचा आहे ॲडजेक्टिव्ह पूर्वी, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे मोर ॲडजेक्टिव्ह पूर्वी. तर त्यानुसार तुम्हाला खाली दिलेले काही हे असतील रिकाम जागा तुम्हाला त्या फिल करायच्या आहेत. त्यामधले पहिला आहे, डायरेक्ट आन्सर बघूया आपण. ॲन्शियंट, मोर ॲन्शियंट आणि मोस्ट ॲन्शियंट. आता तुम्हाला मी सांगितलं की कंपॅरेटिव्हमध्ये मोर आणि सुपरलेटिव्हमध्ये मोस्ट. मग आता जसं तसं तुम्हाला हे करायचं आहे. स्पेशल, मोर स्पेशल, मोस्ट स्पेशल. सिग्निफिकंट, मोर सिग्निफिकंट, मोस्ट सिग्निफिकंट. ॲडव्हान्स्ड, मोर ॲडव्हान्स्ड आणि मोस्ट ॲडव्हान्स्ड. त्यानंतर आहे ॲक्युरेट, मोर ॲक्युरेट आणि मोस्ट ॲक्युरेट.
पुढचा तिसरा प्रश्न आहे बघा. वेन इन अ लाईन ऑफ अ पोएम ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स आर गिवन टू समथिंग नॉन ह्युमन. आता काही पोएममध्ये काही ह्युमन कॅरेक्टरिस्टिक्स जे मानवी जे गुण आहेत ते काय केलेले आहेत तर नॉन ह्युमन म्हणजे जे निर्जीव अशा गोष्टी आहेत त्यांना ते दिलेले आहेत. आणि या स्पीकर ऑफ स्पीचलाच काय म्हणतात पर्सनिफिकेशन असं म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल हमिंग ट्रीज, रनिंग रिव्हर्स, स्माइलिंग फ्लावर्स. फाइंड द एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन फ्रॉम द पोएम. आता पोएममधून तुम्हाला पर्सॉनिफिकेशनचे काही एक्झाम्पल शोधायचे आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आन्सर होल्डिंग लाईट्स. लाईट हा काय तर निर्जीव गोष्ट आहे, तिला होल्ड म्हणजे पकडण्याची दिलेली आहे उपमा किंवा पकडणं असं सांगितलेलं आहे. मून फ्लोट टचिंग द बीम्स. बीम्स म्हणजे प्रकाश किरण टच करतात. आता टच करणं ह्युमन क्वालिटी आहे. मून फ्लोट तरंगणं सुद्धा हे काय तर एक्झाम्पल्स आहेत पर्सॉनिफिकेशनचे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. पुन्हा आणखीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. कमेंटसुद्धा करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला काय मिळतील तर नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळायला लागतील. तोपर्यंत बघत राहा सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन हे यूट्यूब चॅनल. ठीक आहे. थँक्यू अँड टेक केअर.